तो राजकीय आरोप आहे बाबा. अरे बाबा तो राजकीय आरोप आहे. शिवसेनेचे नेते उदय सामंत पण येऊन गेले. मग आम्ही विचारू का कशाला आलेले ते? नुसतेच आलेले ते सांता क्लॉज बनून आलेले विचारू का? कारण का आम्हाला त्या नेते येतात. नेते आहेत ते प्रदेशाध्यक्ष, आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. चव्हाण साहेबांनी पुन्हा कोकणामध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष रुजवला, लोकसभा विधानसभा ज्या पद्धतीने तेव्हा महायुती म्हणूनच काम केलं ना, तेव्हा हेच चव्हाण साहेब होते. आणि आताही ते राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आणि म्हणून कोणी आमच्या जिल्ह्यामध्ये अगर येत असतील, प्रचारासाठी येत असतील, राज्याचं आमचं नेतृत्व आहे ते भारतीय जनता पक्षाचं, त्याच्यावर मला नाही वाटत आक्षेप घेतला पाहिजे. सर म्हणजे आता या संदर्भात तुम्ही सत्तेमध्ये मित्र पक्ष देखील राज्यामध्ये तुमचं काही कम्युनिकेशन झालंय का निलेश राणेंसोबत आणि भविष्यात या विषयावर? आम्ही आमच्या निवडणुका लढवतोय ना. आमच्या निवडणुका लढवतोय. ते त्यांच्या पक्षाची निवडणूक लढवतोय. ते त्यांचे नेते म्हणून शिवसेनेची बाजू धरतायत. आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून लढवतोय. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही स्वबळावर मैत्रीपूर्ण लढत आम्ही लढवतोय. आणि प्रत्येक पक्ष आपली आपली बाजू लढतोय. म्हणून त्या पद्धतीने कोण काय करतंय हे बघण्यासाठी, कम्युनिकेशन करण्यासाठी ह्या निवडणुका नाही. स्पष्टच आहेत ना. कारण का आम्ही विकासावर बोलतोय. आम्ही मालवण शहराच्या विकास आराखड्यावर बोलतोय. आम्ही भुयारी गटार योजनेवर बोलतोय. आम्ही वेंगुर्ल्यामध्ये काय करणार, आम्ही कणकवलीमध्ये काय करणार, आम्ही सावंतवाडीमध्ये काय करणार, एवढे तुम्ही आमची भाषणं बघा ना. 8-10 दिवस, आता तो शेवटचा टप्पा आलेला आहे निवडणुकीचा. 2-3 दिवसामध्ये प्रचार संपेल आणि आमच्या कुठल्याही पक्ष भाषणामध्ये फक्त विकासच तुम्हाला दिसणार, बाकी काहीच दिसणार नाही.